नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचे नाव देण्याची मागणी सुरू आहे। संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। बाळाराम पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, आंदोलकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी जे आंदोलन पुकारलेलं होतं त्या आंदोलनाला चिघळलेलं आहे। पाहायला गेलं तर संपूर्ण जे भूमिपुत्र असतील आंदोलन करत असतील त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आपल्यासोबत स्वतः भावना आहेत, काही ताब्यात घेतलेलं आहे। 100% दडपशाही। आपण बघाल कशा पद्धतीने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी आमचे स्थानिक पोरं आहेत, जे युथ आहेत किंवा स्थानिक भूमिपुत्र आहेत, महिला आहेत, स्वतः रश्मिता आहे, कशा पद्धतीने धडपकड करून त्यांना आतमध्ये टाकलं। आमचा अधिकार आहे, आम्ही हक्कासाठी मांडतोय, परंतु त्या ठिकाणी दडपशाही काय म्हणतात तर ही दडपशाही आहे। कशा पद्धतीने महिलांना धरपकड करून टाकलं जात आहे। आम्ही न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी जाणार होतो, आमचा हक्क आहे। आम्ही दिबा पाटील साहेबांचं नाव मागतोय, हे सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला आमच्या संविधानिक मार्गाने सुद्धा त्यांनी जाऊन दिलं नाही। आज आम्हाला खरंच भूमिपुत्र मारण्याचं काम यांनी केलेलं आहे। आमच्या भावना दुखवलेल्या आहेत। कशासाठी एवढी दडपशाही आहे? पोलिसांनी दबाव वाटतोय, 100% दबाव असेल, त्यांना वरून सांगितलं असेल, म्हणून त्यामुळे अशा पद्धतीने आम्हाला दडपशाही करून त्या ठिकाणी धरपकड करण्यात येते। आम्ही संविधानिक मार्गाने जाणार होतो, परंतु तुम्ही आम्हाला धरपकड केलं। रश्मिताला धरपकड केलं, ती 10 दिवस बिना अन्न पाण्याने बिचारी बसली होती। हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये सुद्धा तिने अन्नाचा कण घेतला नाही। परंतु अशा पद्धतीने संविधानिक मार्गाने आम्ही जेव्हा वाटचाल करत होतो तेव्हा तुम्ही आम्हाला धरपकड केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।